गिरगावात माझा जन्म झाला असला तरी वयाच्या अगदीच 2 वर्ष वगैरे मी तिथे राहिले. पण झालं असं की म्हणजे लहानपणापासून ना पप्पांकडून गिरगावातल्या त्यांच्या आठवणी इतक्या समृद्ध होत्या आणि त्या त्यांनी सतत सांगितल्याने माझी गिरगावशी नाळ अशी जुळलेलीच आहे. तुझा प्रश्न आहे आर्थिक ह्याच्याशी संबंधित. तर इनिशियली काही वर्ष तर मी मुळात सुरुवातच मराठी रंगभूमीपासून केली. मी रुपारेल कॉलेजमध्ये होते, त्याच्यामुळे चेतन दातार आणि आदेश बांदेकर आणि अशी खूप चांगल्या मंडळींच्या संपर्कात सहवासात होते. त्यामुळे कलेच्या क्षेत्राकडे कधी उथळ म्हणून बघणं झालं नाही. आकर्षणाचा भाग हा डेफिनेटली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात चित्रपट किंवा गाणं किंवा हे इतका अविभाज्य भाग आहे हा आपला की जेव्हा कधी मी 8 वर्षांची होते, जेव्हा कधी मला वाटलं की आपण ॲक्ट्रेस व्हायचं आहे आणि आपल्याला हेच करायचं आहे, त्याच्यानंतर सुद्धा त्याचं आकर्षण कमी होऊन इथे जी मी तुम्हाला म्हणते की खूप मेहनत लागते आहे किंवा तुम्हाला फोकस राहावं लागतं आहे, तुम्हाला अनेक तुमच्या आजूबाजूला गोष्टी वाईट घडत असतात, त्याला टाळून किंवा तुमच्या विरुद्ध काही कंपुशाही होत असते किंवा पॉलिटिक्स काहीतरी होत असतं, ह्याला टाळून देऊन कलाकार म्हणून तुम्ही तुमच्या भूमिकेवर कसं एकाग्र होणार आहात, काय करणार आहात किंवा तुम्हाला आलेल्या अनुभवांचा वापर कसा करणार आहात एक अभिनेत्री म्हणून, ह्याचा विचार करण्यामध्ये तुम्ही फोकस राहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे रंगभूमीवर सुरुवात केल्याने तिथे काही पेमेंट फार नव्हती तेव्हा, म्हणजे 200 रुपये 250 रुपये वगैरे. म्हणजे रणांगण नाटक मी करत असताना आय वॉज द सेकंड और थर्ड हायेस्ट पेड ॲक्टर ऑफ द होल. 18 अभिनेते अभिनेत्री होतो तिथे आणि जे 52 भूमिका करत होते, याचा अर्थ एक कलाकार हा 2-2, 3-3 भूमिका करत होता. पण आम्हाला पैसे फार नव्हते. पण तेव्हा पैशांपेक्षा पण आहे ना, आपण लोकांपर्यंत पोचतो आहोत किंवा ती जी जादू आहे ना, आपल्या एखाद्या वाक्याला किंवा आपल्या एखाद्या हुंकाराला येणारा प्रतिसाद, त्याने पोट भरत नव्हतं, पण मी मगाशी म्हणत होते ना, त्यांनी मन भरत होतं. आणि तेव्हा असं ना सोशल मीडियाचं असं एवढं प्रस्त नव्हतं, त्याच्यामुळे असं ब्रँडेडच तुम्ही घालायला हवं, तमक्याच गाडीतून उतरायला हवं वगैरे असं की ओझी नव्हती. सो थोडंसं आयुष्य थोडंसं सॉर्टेड होतं. म्हणजे वडापाव खाल्ला आणि तिकडे शिवाजी पार्कच्या त्या शिवाजी मंदिरच्या कट्यावर भेळ खात काही बोलतोय किंवा समोर नित्यानंदमध्ये काहीतरी खाताना बोलतोय, तर हे इट वॉज व्हेरी कॉमन. सो त्याच्यामुळे तेव्हा आर्थिक गणितं सांभाळणं तसं सोपं होतं, कारण त्याच वेळात मग LICचं काहीतरी तुम्ही पॉलिसीज काढा. तर तेव्हा सिप वगैरे पण नव्हतं. तुम्हाला माहिती असेल तर म्हणजे आमच्या लहानपणी म्युच्युअल फंड्सच्या ॲड्समध्ये आम्हाला ऐकूच यायचं नाही ते काय बोलतात, कारण ते बोलायचं. आज आय कॅन हिअर एव्हरी वर्ड ऑफ इट. इतकं इन्व्हेस्टमेंट्सच्या पद्धती बदलल्या. त्याच्यामुळे तेव्हा ते नव्हतं, फक्त पॉलिसी काढा, लाईफ इन्शुरन्स काढा आणि मिळतील ते पैसे. मला आठवते अजूनही. ऑफकोर्स आता ऑनलाईनमुळे हे मला करता येत नाही, पण तेव्हा जे आम्हाला नाटकाचं पाकिट यायचं, तर त्यातले पैसे खर्च न करता ते आल्यावर आधी देवापुढे ठेवायचे, मग ते येऊन आईला द्यायचे किंवा पप्पांना द्यायचे. मग त्यातले काही 10 प्रयोगाचे जमले की मग त्याच्यातून आपल्याला आता किती लागणार आहेत म्हणून ते त्यांच्याकडून मागायचं. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा होत्या. आणि ते करताना आपण काही आईवडिलांच्या आधिपत्याखाली आहोत आणि ते कसे काय माझ्या पैशाचा निर्णय घेऊ शकतात बरं, असे विचारच नव्हते. कारण हे जे काही मिळवतोय ते पण त्यांच्याच आशीर्वादाने आहे किंवा त्यांनी आपल्यासाठी इतकं केलंय म्हणून आपण हे करू शकतो, त्यासाठी सक्षम होतो, असं एक फिलिंग होतं जे आजही आहे. त्यामुळे तेव्हा ती एक हे होतं की ते माझ्या वतीने काही इन्व्हेस्टमेंट्स करत होते, काही होतं. आणि मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला कलाकार व्हायचं असेल, नुसतं अभिनेता अभिनेत्री नाही, कलाकार, कुटुंब तुमचं तुमच्या बरोबर असणं आणि सर्वार्थाने हे अत्यंत आवश्यक आहे. कारण जे म्हणाले मी तेच, आर्थिक असुरक्षितता. आज माझ्याकडे काम आहे, पण कदाचित मग पुढचे 6 महिने मी जंग पछाडलं, मी कितीही उत्तम अभिनेत्री असले तरीही असं होऊ शकतं की मला काही आलेल्या भूमिका मला चॅलेंज नाही करत म्हणून मी सोडल्या आणि मला वाटलं की काहीतरी मिळेल मला बरं, आणि मला नाहीच आलं काही, किंवा माझे प्रयत्नच तोकडे पडले आणि मी पोचतच नाही. तर ते 6 महिने मी शून्य इन्कमवर असते.
त्याच्यामुळे ते आलेले पैशांचा वापर तुम्ही कसा करणार आहात, त्याच्यामुळे तुमचे जे खर्च आहे ते आटोक्यात ठेवणं आणि सामाजिक कुठल्याच प्रेशरला बळी न पडणं हे मला अत्यंत आवश्यक वाटतं. कारण मग टमकी झारामधूनच कपडे घालते म्हणून मग मला अफोर्ड होत नसेल तरी मी ते करेन, तर ही माझी चूक असेल, ती बाकी कोणाचीच नसेल. पण थँकफुली आपल्या सगळ्यांवर असे संस्कार नसतात, बचतीचे संस्कार जास्त असतात आणि हे मध्यमवर्गीय म्हणून असण्याचं सगळ्यात मोठं सुख आहे असं मला वाटतं. त्यामुळे अशा काही कठीण प्रसंगांमध्ये माझ्या आई पप्पांनी, माझी बहीण शिल्पा, तिचा नवरा संतोष आणि माझा भाऊ सचिन, ही 5 जण अशी ना खंबीरपणे उभी होती की, आणि मी घरातली मोठी आहे त्याच्यामुळे एक मोठेपणाचं अजून एक वेगळं ओझं असतं. तुमच्यापैकी किती मोठे आहात घरात मला माहीत नाही, पण आय एम टेलिंग यू, म्हणजे त्याचं एक वेगळं आपल्या डोक्यावर असतं की आपण घरातले मोठे आहोत. आणि पण समहाव ही 5 जण अशी इतकी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी होती की माझ्या काही अशा वाईट प्रसंगांमध्ये माझा आत्मविश्वास ढासळला नाही किंवा मी काही चुकीचं मार्गाने काही करण्याचा विचार केला नाही किंवा आपण ह्याचं सोडूनच द्यावं आणि काहीतरी वेगळंच करावं का असंही काही वाटावं असं त्यांनी मला त्याची जाणीव करून दिली नाही. आणि तो एक टप्पा मोठा खूप ताऊन सुलाखून अशी मी त्याच्यातून बाहेर पडले. सो आर्थिक गणित हे असंच जुळवले की त्याच्यामुळे आता आलेले पैसे, आता ऑफकोर्स इतक्या आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट्स हे आहेत आणि थँकफुली आता फायनान्शियल ॲडवायझर्स आहेत, तर त्यांची मदत घेऊन शेअर्समध्ये, सपमध्ये, सोन्यामध्ये, ह्या ज्या एक टिपिकल आपल्या गुंतवणुकीचे प्रकार आहेत तसं मी करते. आणि काम नसेल तेव्हा मग मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.